माझा मुलगा सर आतापर्यंत पोलीसची भरती करीत होता. त्याला 85-90% पडले. पण 90% पर्यंत आज मी 2-3 वर्ष झाले त्याला सारखं शिकविते. कशामुळे हाता रोज 200 रुपये रोजाने कमवून शिकविते. आज त्याला 90% पडून बी जर तो आज घरी येतो म्हणल्याच्या नंतर हे सरकार करायचंय काय आम्हाला? आज जर मग आमच्याच लेकरांना सुख नाहीये. हे लढत आहेत, हे कोणासाठी लढायला लागलेत? मग ते काय करायचे? ते आमचंच बोट घेऊन आमच्याच नळ्याला फाशी देतात. जे आमचे येतं ते आमच्यासाठी मरायला लागले. आज त्यांनी कशामुळे डोळे लावलेत? आणि 1,500 रुपये देते, तुम्हाला 3,000 रुपये देते, हे कोणाला लालूच? महिलांना लालूच दाखवतात का? त्यांना वाटतं का 3,000 दिले 1,500 दिले की आम्ही तुमचे होऊ? तसं नाही. भाऊ होतो कशाला? भाऊ होतो कशाला? कोण्या बहिणीची काळजी करायला लागला तो? कोण्याच बहिणीची काळजी नाही करायला लागला. ते स्वतःच मत घ्यायला लागला. स्वतःच्या खुर्चीसाठी ते आम्हाला 3,000ची लालूच दाखवतो. ज्याची आज आम्हाला गरज आहे ते दे ना. ज्याच्यासाठी आमचा आज माणूस धरणीला पडलाय. 6-6 वेळ येते म्हणल्याच्या नंतर हे काय करतो तो? हे खुर्चीवर बसण्याच्या कोणत्या अधिकाराचा आहे? ते सांगतो का कोणाला गरज नाही? माय बहिणीची किंमत कळते का? बहिणीची किंमत काय आहे? माईची किंमत काय आहे? तुम्ही माझे पैसेवाले सोन्यात चमच्या तोंडात धरून आले, तू काय सांगणारा? अरे आमचा जीव पाठीवर पाय देऊन आलेला आज त्याची मरण्याची तुम्ही वाट पाहता, तू काय आमचा भाऊ होणार आहे? जो स्वतः पाठीवर पाय देऊन आला त्याला विचार असं करावं लागत असते. ही बहिणीची किंमत असते, ही बहिणीची माया असते. ही अशी नसती. स्वतःच्या खुर्चीसाठी जपणारे आणि स्वतःच्या खुर्चीसाठी लढणारे हे भाऊ होत नसते. त्यांनी आज किती 1,500 देऊ नाही तर 3,000 देऊ, लाखांनी जरी दिले तरी आम्हाला गरज नाही. आज जे हक्काचं आहे ते आमच्या हक्काचं जर आम्हाला मिळालं तर सुरक्षित आहे. नाही तर तुमची खुर्ची पालथी आणि तुम्ही बी पालथी. एक मराठा कोण म्हणता देत नाही. जय शिवाजी. आता विधानसभेची निवडणूक जवळ आली तर त्याच्या अगोदर काहीतरी निर्णय झाला पाहिजे असं जरांगे आम्ही पाटलांचं मत त्यांना मत करणार नाही. आम्हाला जर आरक्षण दिलं तर आम्ही त्यांना मत करणार. नाही तर आम्हाला 1,500 नको, 3,000 नको. आमचे लेकर घरी एवढ्याला शिकून, माझी मुलगी एवढी शिकली तर आज घरी येते. त्यांनी गावात यायचं नाही, प्रचार करायचा नाही.